महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की हा आवाज शिवमच्या माझ्या दिदींचा आणि दादांचा नाही, याच्या दुप्पट आवाज बाहेर आला पाहिजे. दुसरा जय जयकार छत्रपती संभाजीराजांसाठी. महाराज धर्मवीरागणी शिवराज्यभूषण मुघलदल संहारक महाराजाधिराज राजा शंभू छत्रपती की जबरदस्त आंतरिक प्रेरणा असल्याशिवाय इतक्या दूर जवळपास 35 जिल्ह्यातून आणि 3 राज्यातून तरुणाई कधीच इथे पोहोचू शकत नाही. त्यामुळे जे काही आपल्यामध्ये जे काही वणवा पेटायचा आहे, जी काही ठिणगी पडायची आहे ती ऑलरेडी पडलेली आहे. तुम्हाला असं फार चेतवण्याची वगैरे आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तीर्थस्थळी आपण आलेलो आहोत आपल्या युवकांच्या, आणि त्यामुळे मी प्रेरणादायी भाषण देणार नाही. मी विवेकानंद प्रत्येकात हे माझ्यात कसे आलेत आणि आपल्यात कसे आलेले आहेत म्हणून आपण इथे आलेला आहात असा एक संवाद करूयात. काही खंत आहे, काही तक्रारी आहे, काही अडचणी आहे, काही अतिशय बलस्थानं तुमच्या समोर मांडायची आहेत, आणि असा आपण सगळे मिळून संवाद करूया. मी कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला होतो. त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आलं. आपण म्हणतो ना ठिणगी पडली. त्या अगोदर थंड गोळा असलेलं व्यक्तिमत्व जसं असतं तसं होतं, आणि 2ऱ्या वर्षाला असताना ठिणगी पडली. त्या अगोदर जीवन फार छान होतं. कॉलेज लाईफ होतं, 12वी झालेलं होतं, फर्स्ट इयरला आलेलो होतो. खरं म्हणजे तसं वयात फार बदल होत नाही, पण उगाच कॉलेजला आल्यावर वेगळंच काहीतरी वाटायला लागतं. नाही वाटलं तर आजूबाजूचे हलवतात, काहीच वाटत नाही. येत आहे ना लक्षात? असं मला पण सगळं काही होत होतं. ठीक. आणि असं सगळं फर्स्ट इयर छान, मित्र मैत्रिणी समविचारी. कॉलेजचे समविचारी म्हणजे कोण? जे आपलं ऐकतात ते. ठीक आहे. असे सगळे सोबत राहणं सुरू होतं. छान सकाळी मिसळ खायची, दुपारी कचोरी खायची, संध्याकाळी गोला खायचा, गप्पा मारायच्या, फिरायला जायचं. घरच्यांनी कितीही आरोड्या मारल्या तरी अभ्यास नाही करायचा. ठीक आहे, कारण तो शेवटच्या महिन्यात करून होतो. ही आपल्याकडे शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे क्षणिक जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि पुन्हा 10वीची आठवण, 12वीची आठवण मनात होतीच. जीवाला जीव देणारे मित्र असतात, जे 10-10, 20-20 फुटाच्या भिंती ओलांडून कॉप्या पुरवायला येत असतात. आणि असे मित्र असल्यानंतर फार अभ्यास करावा असं खरंच वाटत नाही. कुठूनही प्रेरणा मिळाली तरी वाटत नाही. आणि तसंच काहीसं होतं. निवांत राहायचं, छान राहायचं, मात्र कोणाला त्रास द्यायचा नाही, कारण आपल्या रक्तात ते नाही. निवांत होतं. एक दिवस असा आला की रविवारच्या दिवशी माझा एक मित्र माझ्याकडे आला. रविवारी आलं, 10 वाजता आलं, म्हणतंय चल माझ्या बरोबर. ठीक आहे. आता त्या आधीच डेंजर म्हणून त्याची ओळख. म्हटलं पहिला सांग कुठे जाणार. मी नाही येत. ते म्हटलं चल तर खरं. म्हटलं नाही, पहिला सांग कुठे जाणार. रविवार सुट्टीचा दिवस, आणि हे मला म्हणतंय चल गावात व्याख्यान ठेवलंय, तिथे आपण बसायला जाऊ. त्याला म्हटलं तुझं डोकं फिरलंय. अरे कॉलेजमध्ये सोमवार ते शनिवार तरी आपण बसतो का कधी? आणि तू येडा म्हणतोय रविवारी सकाळी 10 वाजता एका गावातल्या व्याख्यानात कोणत्या तरी विषयाच्या स्वतः जाऊन बस. म्हणजे वाघाच्या जबड्यात स्वतः मान देणे. चाव खा. मी नाही येत म्हटले. बोर मारतात ते लोक सगळे. काय 10वी 12वीत कोणी कोणाच्या व्याख्यान ऐकत नाही ना. कॉलेजलाही तुम्हाला माहिती आहे ना, कॉलेजला असा कार्यक्रम ठेवला तर गेटवर मास्तर लोकांना ठेवतात, कोणी पळून नको जायला. बरोबर आहे. तर तसे अनुभव वाईट होते. म्हटलं मी नाही येत. तो मला तरी घेऊन गेला.
त्याला माहिती होतं याला काय आवडतं. तो म्हटला वडापाव खाऊ घालणार, पण चल माझ्या बरोबर. व्याख्यानाला गेलो. व्याख्यान होतं स्वामी विवेकानंदांबद्दल. खरं सांगू, फक्त नाव ऐकलं होतं तेव्हापर्यंत, काहीच माहित नव्हतं. दुर्दैव, कारण आमच्याकडे तोपर्यंत शिवम पोचलं नव्हतं, माहिती नव्हतं. आणि व्याख्यानाला गेलो. लख प्रकाश पडला डोक्यात. व्याख्याते होते प्रकाश पाठक धुळ्याचे. विषय होता स्वामी विवेकानंद. जबरदस्त व्याख्यान झालं. प्रचंड प्रेरणा मिळाली. समजलं नाही फार, मात्र खरंच समजत नाही बरं सुरुवातीला. बऱ्याच वेळा आपण टाळे अशा वाजवतो की आजूबाजूचे सगळे वाजवायला लागले. वाजवा, ठीक आहे. तर मला खरंच काहीच समजलं नाही. फक्त एवढंच समजलं की हे काहीतरी भारी प्रकरण आहे, एवढंच समजलं. जबरदस्तच आहे माणूस. फिरतय काय, घर काय सोडतय, भारत देशाचा विचार काय करतय, जबरदस्त आहे. असं कधी पाहिलंच नाही, कोणाचं ऐकलंच नाही, कोणी समोर दिसलंच नाही, असा आदर्शच कधी सापडला नाही. आणि मग 8 दिवस डोक्यात तेच वादळ. आईला काय माणूस आहे, बर काय माणूस आहे. मग जे मला घेऊन गेलं व्याख्यानाला, मी त्याला प्रश्न विचारायचो. अरे याचे पप्पा काय करायचे रे, हे शाळेत जायचं की नाही, हुशार होतं का रे. मग ते मला म्हटलं, तू एक काम कर मित्रा, तुला एक पुस्तक देत, ते पुस्तक वाच यांच्यावरचं. म्हटलं अंगात नको घुसूस. अगोदर तर कार्यक्रमाला घेऊन गेलं आणि आता म्हणतो पुस्तक वाच ज्याचा परीक्षेशी काही संबंध नाही. पुस्तक बिस्तक नाही वाचणार. म्हटले बघ मागच्या वेळेस ऐकलं तर फायदा झाला की नाही, आता पण होणार. ते पुस्तक होतं हिंदू तेजा जागरे. प्रत्येक तरुणीने वाचलंच पाहिजे असं पुस्तक. आणि छोटं बरं का, हे फार महत्वाचं असतं आपल्या तरुणांसाठी. 8 खंड म्हटले म्हणजे आपल्याला 8 दिवस भूक लागणार की नाही असा प्रश्न पडतो. छोटंसं 70 पानांचं पुस्तक मी वाचायला घेतलं आणि वाचायला लागलो. आयुष्यात पहिल्यांदा आपण हिंदू धर्माचे आहोत आणि आपण भारत राष्ट्रात राहतो हे समजलं. कारण हे एकच भारत हा शब्द फक्त प्रार्थनेत यायचा. नंतर कोणीच आयुष्यात चर्चा केली नव्हती याबद्दल. मास्तरांनी पण नाही, गावातल्या लोकांचा प्रश्नच येत नाही, कोणाचं ऐकलं नाही, त्याच्यामुळे ऐकायला पण आलं नाही. पहिल्यांदा समजलं भारत राष्ट्र काय आहे, काय होतं, काय परिस्थिती आहे आणि काय होऊ शकतं. पहिल्यांदा समजलं की हिंदू या शब्दात काय लपलेलं आहे, काय अर्थ होतो हिंदू धर्माचा, काय अर्थ होतो हिंदू व्यक्तीचा, हे पहिल्यांदा समजलं म्हणजे वाचलं पहिल्यांदा, पूर्ण समजलं नाही. आणि अंगात एक वेगळं चैतन्य संचारलं, पण व्यक्त करता येत नव्हतं. एवढंच समजत होतं की काहीतरी जबरदस्त करायचंय आयुष्यात. साधारण जगायचं नाही, काहीतरी विशेष करून दाखवायचं. विवेकानंदांसारखं विशेष, नेताजी सुभाषचंद्र बोसांसारखं विशेष, असं डोक्यात काहीतरी घुसलं, सळसळलं. काय करायचं माहिती नव्हतं, काहीतरी जबरदस्त करायचं. आजपर्यंत जसे जगत आलो ना, साधारण खाणे, गाणे, फिरणे, हसणे, खिदळणे, फक्त बस हे जिंदगी नाही, फक्त काहीतरी भव्य दिव्य करायचं, एवढंच समजलं. या 2 गोष्टी आणि तिसरी गोष्ट माझ्या कॉलेज जीवनात आली, जी तुम्ही भाग्यवान आहात. ची नावं माहिती नाही, पण मी देशमुख साहेब आणि कुलकर्णी साहेबांना ओळखतो. या माणसांनी जे काम करून ठेवलंय हे पुढची पिढी उभारण्याचं सगळं काम आहे. कारण तुम्ही इथे व्याख्यानं ऐकतायत. माझ्या आयुष्यातलं पहिलं व्याख्यान मी FYSY ला ऐकलं, पहिलं पुस्तक FYSY ला वाचलं आणि त्यानंतर तिसरी गोष्ट माझ्या जीवनात घडली. मला चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला स्वतःलाच मनापासून आवडायला लागलं. संगत, समजा मी इथे आलोय ना आता अतिथी म्हणून, म्हणजे काय, समजा मी अतिथी म्हणून आलो तर 2-3 लोक असे असतातच. या सर, कॉलेजचे बरं का, बस बॅग घेऊ सर, हे सर पाणी घेणार सर, तुम्ही काही लागलं तर सांगा बरं का सर.
मी आहे, इथेच आहे. जर त्या वक्त्याला थोडं पाणी पाणी घेणार सर आपण, हे सगळं काम मी करायला लागलो, कारण मला चांगल्या लोकांच्या, तेव्हा हेही समजायचं नाही चांगलं काय असतं, हे काहीतरी मोठं माणूस आहे याच्याबरोबर, अशा प्रेरणादायी लोकांबरोबर मी राहायला लागलो. मी तुम्हाला हे याकरता सुरुवातीलाच पार्श्वभूमी सांगतोय की माझ्यात विवेकानंद कसे घुसलेत, त्याला हे 3 कारणं झालीत. मी विवेकानंद केंद्रात काम करायला लागलो आणि त्या निमित्ताने ज्या व्यक्ती येत राहिल्या त्यांच्या बरोबर राहिलो. फक्त ते काहीतरी फार भारी भारी बोलायचे, मठातली लोक, केंद्र, काय समजायचं नाही, खरंच सांगतो, पण फक्त त्यांच्या बरोबर राहायचं असं सावलीसारखं. आणि मग हळूहळू हळूहळू समजायला लागलं. आणि त्यानंतर एक किस्सा घडला आयुष्यात. टीवायला असताना विवेकानंद जयंतीला काहीतरी वेगळं करायचं आणि काहीतरी अचाट अद्भुत करायचं असं डोक्यात घुसलं. आपण विवेकानंदांची जर परंपरा सांगत असू तर हा एक मुद्दा आपल्या कायम डोक्यात पाहिजे, काहीतरी अफाट करायचं, अचाट करायचं, अद्भुत करायचं, मोठं करायचं, वेगळं करायचं. काय करायचं विवेकानंद जयंतीला, तर म्हटले रॅली काढायची मोठी. अगोदर ते 10, 15, 20, 25 लोक यायचे आणि व्याख्यान करायचे. बऱ्याच वेळा काय असतं, युवक या सगळ्या कार्यक्रमात येत नाही, कारण बऱ्याच वेळा व्याख्याते फार अवघड बोलत असतात. ते बिचारे बसतात 15 मिनिटं, विचार करतात की काहीच समजत नाहीये आणि पुढच्या वेळेस येत नाही. मग 15-20च लोक यायचे, असे व्याख्यानं व्हायचे. पण म्हटलं रॅली काढूयात, म्हटलं मोठी रॅली काढूयात. किती लोक यावे, 3-4 हजार आले पाहिजेत. ठीक, ठरलं. वेगळं काय करूयात, तर मी असं ठरवलं की मी विवेकानंदांचा वेश परिधान करावा. ठीक, आणि मी विवेकानंदांच्या भाषेत आणि आवाजात भाषण करावं 25 मिनिटं. ते कॉलेजला सुरुवात केली असल्यामुळे मिशी फुटायला लागली होती, हळूहळू पूर्णच आली होती. मग म्हटलं हे काढावं लागेल ना, कारण आता विवेकानंद बनायचं. ते सगळं केलं. सुरुवातीपासून काही लोक अशी टोचत होती, शक्य नाही, ते होणार नाही, ते ड्रेस कसं शिवणार, तू उभं कसं राहणार, तू बोलणार कसं, काही चावट ड्रेस निघाला तर काय करणार. विवेकानंदांनी एक वाक्य म्हटलंय की भारतात जितके कुपमंडूक वृत्तीचे लोक आहे जगात कुठेच सापडणार नाही. विवेकानंदांचं वाक्य आहे. स्वतः काहीच करणार नाहीत आणि जे करतात त्यांना टोचणार, खेचणार, बोलणार, हसणार, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. का? डोक्यात एकच विषय होता, करायचं म्हणजे करायचं. विवेकानंदांचा वेश केला, तो त्या प्रकारचा कापड, तो गुंडाळला व्यवस्थित सगळं, तो टोप वगैरे, आणि गावातून रॅली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गावातून, पूर्ण तालुक्याचं गाव आमचं, तर कित्येक गल्ल्यांमधल्या म्हाताऱ्या बायका नमस्कार करायला यायच्या. त्यांना असं वाटलं कोणते तरी बाबा आले गावात, आणि मी होतो टीवायला, तेजस्वी पुरुष दिसतंय, मी मेकअप वगैरे केला होता. ठीक आहे, तर ते नमस्कार वगैरे करायला लागले. मला काय भारी वाटलं असेल, विचार करा. जे लोक आम्ही क्रिकेट खेळायचो म्हणून हाडहाड करायचे आम्हाला, ते पायावर, म्हटलं क्या बात आहे. पण मी असं म्हटलं नाही, राहू द्या करा. अव्यक्त ब्रह्म आलेला आहे, मोठा माणूस आलाय, चालू देत. असला आत्मविश्वास आला. आता त्यानंतर पुन्हा कुपमंडूक वृत्ती जागृत झाली आपल्या देशातल्या बांधवांची. काही मला त्यांचा राग नाही वाटत, ते आपल्याला ठिकाणावर ठेवतात, असले पाहिजे काही. ते काय म्हटलं, आता माझी जरा वाह झाली ना सगळीकडे, क्या बात आहे. आणि नंतर 25 मिनिटं भाषण दिलं मी तिथे. विवेकानंदांचं जे त्यांनी बोललेलं होतं ते प्लस माझंही टाकून दिलं मध्ये 2-4 जेवढं आठवेल तेवढं, कारण मध्ये ब्लँक व्हायचो. मग आपल्याला जे वाटलं ते बोलून टाकायचं, वेळ मारून न्यायची व्यवस्थित. सुरू केला आणि माझी पूर्ण गावात वाह, क्या बात आहे. मग अशी कोणाची वाह झाली की इतरांना जरा वाईट वाटायला लागतं. आणि ते वाईट वाटताना एक वाक्य बोललेत. हे काय स्वतःला विवेकानंद समजताय असं ते बोलले. तोपर्यंत जरा मी जागा झालो होतो. विवेकानंदांच्या भाषेत उठा जागे व्हा याचा अर्थ काय. एका कार्यक्रमात म्हटलं उठा, तर समोरचे म्हटले आम्ही काय झोपलोय का.
बसलोय तुमच्या समोर. जागे व्हा. या सगळ्या विषयांचा अर्थ वेगळा आहे. आपण वेगळ्या ग्लानीत असतो. आपण थंड गोळा असल्यासारखे पडलेलो असतो. मी त्याच्यातून जागा झालो होतो. वाचन वाढलं होतं, ऐकणं वाढलं होतं. आणि मग माझ्या डोक्यात विचार आला, विवेकानंद समजतो का म्हणण्याची काय गरज आहे. तोपर्यंत वाचन पण वाढलं, लोकांशी बोलणं, चर्चा वाढली. आणि मग माझ्या मनात विचार आला, समजतो नाही, मी आहेच विवेकानंद. आणि तिथून सुरुवात झाली. आहेच विवेकानंद. आपल्याकडे काय सवय काय तुम्हाला सांग. जर तुम्ही म्हटलं की काय रे, काय भाषण केलंय, बिलकुल गुरुवर्य इंद्रजित देशमुख सरांसारखं, तर आपण काय म्हणतो, नाही नाही आपण काय एवढं असं असं काही नाही. तसं त्यांचं काय, ही सगळ्या मराठी माणसाची आणि भारतीयांची वृत्ती आहे. ते कधीच असं म्हणत नाही, होय माझ्यात ते संचारतायत कारण मी त्यांच्या सोबत आता राहतोय आणि मी पण एक दिवस बनणार आहे, मी खांद्याला खांदा लावून काम करतो, असं नाही म्हणत. नाही नाही आपलं काय हो, साधी बोळी माणसं आपण, आपलं आपलं राहावं, काम करावं, पोटाशी खावं. स्वतःचा अपमान करण्यासारखी आणि स्वतःला कमी लेखण्यासारखी चूक आयुष्यातली कुठलीच नाही. त्याला पाप म्हटलेलं आहे विवेकानंदांनी. पाप येते. यस मी आहे. आणि म्हणून आज तो विषय घेतलाय, प्रत्येकात विवेकानंद. काय विवेकानंद म्हणजे काय. आपल्याकडे अजून एक पद्धत आहे. एखादा माणूस खूप मोठा झाला की त्याला देवत्व देऊन टाकायचं. ऍक्च्युली त्यांना हेच समजत नाही की आपल्या प्रत्येकात देवत्व आहे. आणि हे का झालंय माहितीये, आपल्या मागच्या पिढीतल्या अनेक लोकांच्या आणि आपल्या पण आपल्या धर्माच्या, अध्यात्माच्या, समाजाच्या या सगळ्या संकल्पना क्लिअर नाही झालेल्या. गोंधळात आहेत अर्ध्याहून जास्त लोक. आपण त्याला देव म्हणतोय, त्याला देवत्व द्यायला सुद्धा आपल्यात देवत्व लागतं. त्याच्याशिवाय देवत्व दिलं जात नाही. त्याला एक तर आपण देव करतो किंवा त्याला आपण काहीतरी अफाटच आहे, आपला काय त्याच्याशी संबंध नाही असं करून टाकतो. किरण बेदी व्हायचंय, नाही इतकं नाही, PSI बनू. IPS एकदम ते तिचं वेगळं होतं हो. बरं घरातली लोक काय सांगतात, 50च्या वरची, 40च्या वरची, ते सगळ्यांना नाही शक्य होत. एखाद्याचं होत असतं असं. येडं की खुडं काही स्वप्न पाहत आहे असं म्हणतात. असं नसतं. काय विवेकानंद म्हणजे सोपं सोपं सांगतो. विवेक असणारं आणि जीवनाचा आनंद कसा मिळवावा हे समजणारं व्यक्तिमत्व म्हणजे विवेकानंद. काय दुसरं नाही. माझा मित्र आहे विवेकानंद. मी तुम्हाला सांगतो, माझा जिवलग मित्र आहे 100%, जो मला प्रत्येक क्षणी मदत करतो. तो आता अस्तित्वात नाही म्हणून ठीक आहे, नाही तर त्याने सुद्धा माझ्याशी कधीतरी शेअरिंग केलं असतं आणि मदत मागितली असती. का नाही. हा विवेकानंद काय आपली मदत घेणार का, एवढा शहाणा झाला वय रे. का नाही. माझा मित्र आहे विवेकानंद. पुस्तक रूपाने. आणि प्रकाश पाठक सर असो, विवेक घडसासी सर असो, देशमुख साहेब असो, अविनाश सावजी सर असो, यांच्या रूपाने तो मला समजलाय. माझा मित्र आहे, माझा जवळचा मित्र आहे. माझ्यात विवेकानंद. विवेक म्हणजे काय योग्य काय अयोग्य ज्याला समजतं, कशात आनंद मानायचा हे ज्याला समजतं, तो विवेकानंद. आणि मला असं वाटतंय की मला ते आता समजतंय, त्याच्यामुळे मी विवेकानंद आहे. नंतर मी मग 50 व्याख्यानं दिली. काय व्याख्यानाचं नाव, मी विवेकानंद बोलतोय. आणि भराभर अशी 50 व्याख्यान दिली छानपैकी तरुणांच्या समोर. आणि त्या वेशात दिलीत. मी ग्रामीण आणि आदिवासी भागात काम करत होतो. आपल्या देशाचा अजून एक खूळ आहे, लोक ऐकायला कमी बघायला जास्त येतात. लक्षात ठेवा, देशात आपल्याकडे ऐकायला नाही येत, बघायला येतात. एखादे राष्ट्रीय नेते येणार असतील ना, 4 लाख लोक जमतात. आपल्याला वाटतं काय परिवर्तन होतंय. परिवर्तन नाही आहे, ते बघायला येतं ते कसं दिसतंय. समजतंय. ते लोक मात्र त्याचा उपयोग असा करतात, ते मतं पाडून घेतात. आपण त्याचा उपयोग असा करायचा की मतं नाही, मन परिवर्तन करून घ्यायचं. आणि म्हणून मी विवेकानंदांच्या वेशात गेलो तर माझ्या व्याख्यानाला 300-300, 400-400 तरुण जमायचे. आता मला सांगा, कॉलेजला कोणी कोणाच्या व्याख्यानाला जातं का.
आपल्या बरोबरीच्या व्यक्तीचं व्याख्यान आहे, आपण जातो नाही जात, पण मी तो तसा वेश घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आयुष्य बदलून गेलं मित्रांनो, वाचनाने, ऐकण्याने, संगतीने. काय अफाट अचाट माणूस आहे विवेकानंद. काय सुंदर संकल्पना मांडली आहे. पहिली संकल्पना सांगतो, आजचा दिवस आपल्या जीवनात परिवर्तन घडवणार, लक्षात ठेवा. भूतकाळाबद्दल मला माहिती नाही, इतिहासाचा मी मान राखतो, पण आज वर्तमानातला आजचा दिवस आपला असा आहे, तुमचा पण आणि माझा पण, की आज आपल्या या जीवनामध्ये नक्की परिवर्तन घडणार. अरे एवढ्या भारताच्या तीर्थस्थळी आलोय, युवकांच्या खाली हात परत जाणार नाही. जाताना संकल्प घेऊन जाणार आणि स्वतःत परिवर्तन करूनच जाणार. या शब्दाने आपण सगळे आता बसूयात, चर्चा करूयात आणि 3 दिवस वावरूयात. मी याच्यासाठी जेव्हा तयारी करतोय 2 दिवसापासून, मला पहिला फायदा मला झाला. मी एक वेगळ्या दृष्टीने हे सगळं बघितलं. पुन्हा विवेकानंद वाचलेत, पुन्हा आठवलं, पुन्हा 4 लोकांशी बोललो की काय करू मी, अजून कसं बोलू, काय विचार करू, काय मांडू. माझं शिक्षण झालं, मी बदललो. काय जबरदस्त आहे. 3 पुस्तकं वाचली मी कालपासून. एक विवेक घडसासी सरांचं युवा चेतना स्वामी विवेकानंद, 20 रुपयाचं पुस्तक, कंपल्सरी प्रत्येकाने वाचायचं. आपल्याला समजेल असं आहे. दुसरं मी तुम्हाला हिंदू तेजा जागरे सांगितलं. काय पुस्तक आहे, पुन्हा वाचलीत मी तर वेगळा जीवनाचा अर्थ सापडला. विवेकानंदांनी असं म्हटलंय, आपल्याला का प्रत्येकात विवेकानंद हे जाणवलं पाहिजे. त्याचं कारण त्यांनी स्वतः देऊन ठेवलेलं आहे की तुम्ही अमृताचे सुपुत्र आहात, तुम्ही ईश्वराचे पुत्र आहात, तुम्ही पापी नाहीत, तुम्ही पापक्षालनासाठी जीवन जगत नाही आहात. तुमच्या प्रत्येकात ईश्वराचा अंश आहे. म्हणजे काय, तुम्ही सगळे ग्रेट होण्यासाठी जन्माला आला आहात. तो ग्रेटनेस तुमच्यात थोडा थोडा प्रत्येकात नक्की आहे. आणि तुम्ही सिंह आहात. स्वतःला मेंढ्या समजू नका. मेंढ्या समजलात तर मेंढ्या व्हाल, आणि सिंह समजलात तर काही दिवसात सिंह व्हाल. यासाठी त्यांनी म्हटलंय की प्रत्येकात मी स्वतःला बघतो. माझं कार्य जर काही कारणाने कमी राहिलं, शिल्लक राहिलं, तर मला खात्री आहे सिंहाच्या हृदयाची ही युवक माझ्या भारतातली पुन्हा एकदा तो नवभारत घडवायला एकत्र येतील आणि त्यांच्या माध्यमातून मी माझं स्वप्न पूर्ण करेल, असं विवेकानंद म्हणतात. मी जेव्हा हे वाचलं त्याचा अर्थ मी हाच काढला की मी पण विवेकानंद आहे. माझ्यात पण विवेकानंद आहे, माझ्यात पण चांगुलपणा आहे. देव म्हणजे काय? देव म्हणजे काय? देव म्हणजे चांगुलपणा, असा मला तरी अर्थ वाटतो. देव म्हणजे काय? चांगुलपणा. म्हणजे काय, आपण जातो आहोत, गाडी पंक्चर झालेली आहे, बरोबर मित्र आहे, बरोबर 4 बॅग आहेत आणि गाडी पंक्चर झाली आहे. तुम्ही ढकलत जातायत, मित्र डोक्यावर पिशव्या नेतोय, खूप त्रास होतोय, रणरणत ऊन आहे. आणि अशा याच्यामध्ये जर डॉक्टर अविनाश सावजींची कार आली तिकडून, आपण त्यांना काय म्हणणार? देवासारखे भेटले हो सर. तेच इतरांच्या बाबतीत चांगला भाव मनात असणे म्हणजे देवत्व. माझ्यात आहे ना ते. आपल्या देशामध्ये शेकडो वर्षांच्या गुलामीच्या मानसिकतेने सर्व लोक हे विसरून गेले होते की आपल्यात ते परब्रह्म आहे, आपल्यात तो अंश आहे, आपल्यात तो चांगुलपणा आहे आणि सगळ्या जगाला दिशा दिलेली आहे, असं अध्यात्म आमच्या हातात आहे. हे आम्ही विसरून गेलो होतो. आम्ही असेच आहोत, आम्हाला कोणीतरी काहीतरी सांगावे, कोणीतरी मार्ग दाखावा, बाहेरून कोणीतरी यावं आणि आमचा उद्धार करावा. अशा गुलामीच्या शेकडो वर्षापासून हा भारत राहतोय, अजून पण राहतोय. त्या काळी सुद्धा राहत होता आणि म्हणून विवेकानंद जन्माला आलेत आणि त्या काळी त्यांनी सांगितलेले विचार तसेच्या तसे आज लागू पडतात. म्हणून पहिल्या आपण सिंह आहोत हे लक्षात ठेवा, आपण ईश्वराचे पुत्र आहोत हे लक्षात ठेवा. हा मूलभूत भाग जर आपण नाही लक्षात ठेवला तर माझ्या पुढच्या व्याख्यानाचा, तुम्ही वाचणाऱ्या पुस्तकांचा आणि या सगळ्या गोष्टींना अर्थ राहत नाही.
पापी नाही, मी साधारण नाही, मुळीच नाही, मी महान आहे, मी महान कार्य करण्यासाठी जन्माला आलेलो आहे. माझा जन्म हा ऍक्सिडेंट नाही. काहीतरी योजना असावी की मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे. आणि अशी योजना फक्त काही थोड्या महान वाटणाऱ्या लोकांसाठी असते असं नाही. कारण निसर्ग शक्ती ही परफेक्ट आहे. तिला त्रास देण्याचं आणि इम्परफेक्ट करण्याचं काम उलट आपण करतो. निसर्ग चुकत नाही. निसर्गाने प्रत्येकाला जो रोल दिलाय, भूमिका दिली, आपल्याला माणूस म्हणून दिलाय, तर त्याच्या मागे काहीतरी योजना आहे. आपल्याला माणूस म्हणून जन्माला पाठवलंय तर आपल्याला मेंदू नावाचा सॉफ्टवेअर दिलेला आहे. आणि नुसता सॉफ्टवेअर दिलेला नाही, त्याच्यात इनबिल्ट अनेक गोष्टी टाकून दिल्या. सर्व गोष्टी करण्याची क्षमता त्या सॉफ्टवेअर मध्ये टाकून दिलेली आहे. त्यामुळे मी जन्माला आलोय याचा अर्थ असा आहे की मी काही जबरदस्त कार्य करूनच जाणार या जगातून. यासाठी माझा जन्म आहे. निश्चित आहे हे ठासून स्वतःला 10 वेळा, 100 वेळा, 1000 वेळा सांगा. आणि यालाच विवेकानंद म्हणतात, स्वतःबद्दल आणि ईश्वराबद्दल प्रगाढ श्रद्धा आणि विश्वास ठेवा. विवेकानंद सर्वात जास्त वेळा हे 2 शब्द बोलले, विश्वास श्रद्धा, विश्वास श्रद्धा, विश्वास श्रद्धा. मी 2-3 लाख तरुणांशी आता बोलून आलो 7 वर्षात. माझं वय 33 आहे. 25व्या वर्षी मला आपल्या भाषेत साक्षात्कार, मला असं वाटतं माझ्या क्षमता मला जाणवल्या. आणि त्या दिवसापासून मी 2-3 लाख लोकांना भेटलो. मला कधीच असं वाटलं नाही मी कमी आहे. राईट फ्रॉम गल्ली टू दिल्ली, नो प्रॉब्लेम. खेड्यातल्या पोरांना सर्वात मोठा प्रॉब्लेम जर काही असेल तो हाच आहे की त्यांना असं वाटतं आपण खेड्यात आहे. हे म्हणताना तोंडही बघा. हे शूटिंग घ्यावर का जरा, मी तिकडे येतो, थांबा. कसा चेहरा, आम्ही खेड्यात आहे. शेतकरी लोक, आम्ही शेती करतो, शेती. डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, अधिकारी आहे, तोंड फाटेपर्यंत मोठं करतात. मी शेतकरी आहे. तुमचे वडील जर शेतकरी असतील आणि शेतमजूर असतील तर अभिमानाने सांगा, माझे वडील श्रम प्रतिष्ठा ठेवतात आणि घामाची कमाई घेतात, माझे वडील मजूर आहेत असं सांगायचं. माझे वडील मजूर आहेत असं तोंड करायचं नाही. खबरदार. तुम्हाला तुमचा अपमान करायचा असेल स्वतःला तर तुम्ही तुम्हाला लखलाभ हो. बापाचा अपमान करणे हा तुम्हाला दिलेला अधिकार नाही. खरं तर स्वतःचा अपमानही तुम्ही करू नाही शकत. तर पहिल्यांदा ही भावना सोडा की आम्ही खेड्यातले आहोत, आम्ही मागे आहोत, आम्ही गरीब आहोत. विवेकानंदांनी असं म्हटलंय की आपल्या जीवनात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपणच जबाबदार आहोत. कोणाचा काहीच संबंध नाहीये. आणि त्यांनी असंही म्हटलंय की मात्र माणूस कायम दुसऱ्याला दोष देत राहतो किंवा दुसऱ्याला श्रेय पण देत राहतो. तुम्ही युवा हृदय संमेलनामध्ये येऊन जर जागरूक होऊन परत तर हे श्रेय इथे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचं किंवा युवा हृदय संमेलनाचं नाही. हे तुमचं स्वतःचं श्रेय आहे. तुम्ही स्वतःला फुलवलं, सगळ्यांनी नाही फुलवलं, तुम्ही मनावर घेतलं म्हणून तुम्ही महत्वाचे आहात. आपल्या जीवनात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण जबाबदार आहोत. तुम्ही इथे आलात, तुम्ही जबाबदार आहात. काही लोक इथे नाही येऊ शकलेत, ते स्वतः जबाबदार आहेत. त्यांना कारण सांगून उपयोग नाही की माझ्या घरच्यांनी नाही म्हटलं, मला येऊ दिलं नाही, मला गाडी मिळाली नाही. झूट, बकवास. आपण जबाबदार आहोत. आणि म्हणून पहिल्यांदा स्वतःला कमी लेखायचं नाही. खबरदार. आपल्याला विवेकानंदांचं वाक्य फार आवडतं आणि भावतं पण. खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईन. त्याच्या अगोदर नको टाळ्या नको. त्याच्या अगोदर खबरदार स्वतःला कमी लेखाल तर मी तुम्हाला फेकून देईन. हे वाक्य